अजित पवार यांनी शिंदेंपेक्षा जास्त बेईमानी केली। संजय राऊत यांनी शिंदेंसह अजित पवार यांच्यावर आता निशाणा साधल्याचं पाहायला मिळत आहे। सोबतच अनुभवानुसार मुख्यमंत्री पदावर अजित पवार यांचा जास्त हक्क आहे। बेईमानीच्या तराजूत शिंदे अजित पवार समान असल्याचं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, संजय राऊत यांचं हे वक्तव्य सध्या समोर येत आहे। क्योंकि अजित पवार सबसे वरिष्ठ नेता है, शिंदे से भी वरिष्ठ। हक तो उनका ही बनता है ना, अनुभव के आधार पर। और अगर बेईमानी की बात करें, बेईमानी की, तो शिंदे से ज्यादा बड़ी बेईमानी अजित पवार ने भी की है। तो बेईमानी का जो आप तराजू देखें तो दोनों समान है, दोनों को हक है। अजित पवार को सबसे ज्यादा हक है मुख्यमंत्री बनने का। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत। अजय, आपण पाहतोय संजय राऊत यांचं वक्तव्य आपण पाहतोय। अजित पवार यांनी शिंदेंपेक्षा जास्त बेईमानी केली असं संजय राऊत म्हणतायत। सोबतच अनुभवानुसार मुख्यमंत्री पदावर अजित पवार यांचा जास्त हक्क आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। गौरी, आपण जर पाहिलं तर आता अजित पवार आणि किंवा महायुतीवर टीकास्त्र जे ते सुरू झालेलं पाहायला मिळते। कारण की 2 दिवसीय अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर अनेक गोष्टी, अनेक घडामोडी ज्या आहेत त्या महायुतीच्या राजकारणात घडू लागलेल्या आहेत। त्याच्यात मग जागा वाटपाचा मुद्दा असेल, 20 जागेंवरचा जो भाजप राष्ट्रवादीचा वाद असेल महायुतीतला, तो चव्हाट्यावर आलेला आहे। त्याच्यानंतरची अजी महायुतीतली धुसफूस सुद्धा चव्हाट्यावर यायला लागलेली आहे। आणि त्याच्यावरून आता संजय राऊतांनी जे तो थेट अजित पवारांवर आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलेला आहे। एकीकडे ते म्हणतात की अजित पवारांनी शिंदेंपेक्षा जास्त गद्दारी केली, तर दुसरीकडे म्हणतात की अजित दादा जे ते ज्येष्ठ आहेत महायुतीमध्ये, त्यामुळे मुख्यमंत्रीपद त्यांनाच मिळायला पाहिजे। जर आपण या वाक्याचा संदर्भ घेतला तर अजितदादांनी षण्मुखानंदला जी बैठक सभा घेतली होती, बैठक घेतली होती, त्या सुद्धा बोलून दाखवलं होतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ जो आहे तो राजकारणातला तो अजित पवारांपेक्षा कमी आहे। आणि त्यावेळेस सुद्धा अजित पवारांनी स्वतःहून म्हटलं होतं की माझा कार्यकाळ जास्त आहे पण माझ्याकडे अद्याप पद आलेलं नाही। त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक मागच्या अनेक वर्षांपासून आपल्याला पाहायला मिळतात। महाविकास आघाडीत हे पद हाती आले नाही म्हणून ते महायुतीत आले नाही। त्याच्यानंतर कालच जी ती वृत्तपत्रांमधून बातम्या समोर आल्या की अजित पवारांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मुख्यमंत्री पद मिळावं यासाठीची जी ती बाब जी ती प्रस्ताव जो आहे तो समोर ठेवला। आणि त्याच्यानंतर आता संजय राऊतांकडून खोचक टोमणे आणि खुचक टीका सुरू झालेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे आता या सगळ्या प्रश्नांवर आणि चव्हाट्यावर आलेल्या या महायुतीच्या वादावर किंवा राष्ट्रवादी भाजपच्या या राजकीय परिसरात काय उमटते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।